खऱ्या अर्थाने आपण पाहतोय विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलीप जिशीद या साहेबांच्या माध्यमातून गोलंदाज सुनील साठी सुवर्ण संध्या. मात्र पहिल्या चेंडू यावेळेस आपण पाहतोय अतिरिक्तच्या स्वरूपात एक धाव मात्र धाव पडल्यावरती जोडली जाईल आणि डावाचा श्री गणेश होत असताना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सचिन इलेव्हन मात्र्यां संघ देखील या ठिकाणी दिलेल्या वेळेवरती उपस्थित झालाय. तुमचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सलामीची जोडी अक्षय बल्ला ऑन स्ट्राईक वरती एक सिक्सर किंग म्हणून त्याची ख्याती आहे. तर त्याच्या स्ट्राईकला आपण पाहतोय अक्षय चौधरी. गोलंदाज जो ट्रॅक वरती वेगाचा बेतात बादशाह आपण पाहतोय सुनील शीत. पहिला चेंडू खराब त्यानंतर मात्र एक चेंडूवरती एक सिंगल धाव. अप्रतिम सुरुवात, शांत संयमी सुरुवात. 5 षटकांचा सामना अर्थातच 30 चेंडूचा पहिला पूर्वार्ध आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय चौधरी ऑन स्ट्राईक वरती या ब्रिज मात्र पहिल्या चेंडू सामना करेल. सामना रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही. पहिला चेंडू खराब फेकला आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल आपण पाहिल्या. एक प्रचंड वेगवान गोलंदाज सुनील शीतला आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर इथे चेंडू रिलीज केला. कारण गोलंदाजामध्ये हे कौशल्य असणं फार महत्वाचं असतं. आपण जरी का गोलंदाज असाल तर आपल्यामध्ये 6 चेंडू वेगवेगळ्या व्हेरिएशन फेकण्याची क्षमता जरी का गोलंदाजामध्ये असेल तर समोर कितपती ताकदीचा फलंदाज असला तरी देखील त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज करू शकतो. आणि हेच चातुर्य दाखवलं मैदानाच्या आतमध्ये सुनील हा गोलंदाज राऊंड विकेटना आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज होईल. अतिशय वेगवान त्यावरती प्रहार यावेळेस पाहावं लागेल. मिडविकेटला टार्गेट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात द्या. एलिमिनेशन कमी आणि पहिला धक्का लागेल. फलंदाज बाद होईल अक्षय चौधरी यावेळेस मात्र तंबूच्या आश्रयाला. खऱ्या अर्थानं वन डाऊन साठी नवीन फलंदाज यावेळेस दाखल झाला जीवन चौधरीला आपण पाहतोय. इथून कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील पाहणं फार गरजेचं राहील आपण पाहतोय. कारण सलामीचा आलेला फलंदाज स्वस्तात बाद झाला आणि इथून डाव सावरण्या फार गरजेचं राहील आपण पाहतोय. गोलंदाज सुनील यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होईल. कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र प्रचंड वेगवान चेंडू त्यावरती प्रहार पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षण आणि इथून मात्र मिडॉनला अप्रतिम झेल आल्या पावले माघारी धाडण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होईल जीवन चौधरी यावेळेस मात्र डगआउटच्या दिशेने स्वतःवरती नाराज असेल. कारण इथून मात्र सुनील या गोलंदाजाचं कौतुक करेन. सलग 2 चेंडूवरती 2 सफलता बक्षीस मात्र जरूर लावलाय. जर का या चेंडूवरती विकेट संपादित केल्या तर तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक मात्र सुनील या गोलंदाजाला दिले जाईल. मात्र त्यासाठी प्रयत्न कशा रीतीने केला जाईल हे देखील पाहणं फार गरजेचं असेल. नवीन फलंदाज यावेळेस मात्र शरद चौधरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तब्बल 4थ्या क्रमांकावरती एखादी साजेदारी रचना फार गरजेचं राहील. खऱ्या अर्थानं गावदेवी हितुटने टीमच्या कॅप्टनने सांगितलं की 2025चं सीझन त्यांच्यासाठी भरपूर खडतर गेलाय. मात्र हे 26चं सीझन कशा रीतीने जाईल यासाठी लागलेल्या पाठीराख्यांचा नजरा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. मात्र कुठे का होईना गोलंदाजाचा बोलबाला सुनील या गोलंदाजाचा विचार केला गेला सातत्याने. व्यावसायिक खेळामध्ये देखील या गोलंदाजाची वर्ण्य मोठ्या संख्येने आपण पाहिल्या. कारण रायगड ठाणा आपण स्पर्धा पाहिली सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये, त्यामध्ये देखील फार चांगली गोलंदाजी आपण पाहिली. यावेळेस मात्र विकेट हॅट्रिक कमालीची गोलंदाजी आणि स्कोरर मित्र आम्हाला सांगतील या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक संपादित करणारा आपण पाहतोय. या स्पर्धेतील सुनील ठरलाय पहिली विकेट हॅट्रिक संपादित करणारा गोलंदाज. सुनील शीतच्या नावावरती सलग 3 चेंडूवरती 3 सफलता आणि दिलीप या साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस देखील आमच्यापर्यंत पोहोचलं गेलं आहे. म्हणजे कुठे का होईना गोलंदाजाचा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न आपण पाहिलं गेलं त्यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं पाठीराखे कशी असावे याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना आणि इथून मात्र हेतुटने बस संघ थोडस संकटामध्ये सापडलाय. कारण अपेक्षा होती अक्षय चौधरी कडून, त्यानंतर जीवन चौधरीने देखील निराशा केली आणि इथून मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. यावेळेस आपण पाहतोय चंद्रकांतला आपण पाहतोय. कैलास बल्लावरती मात्र इथून अपेक्षांचं ओझं वाढलं असेल. कारण कैलास बल्लाची जर का बॅट बोलल्या एक सिक्सर किंग म्हणून याची देखील ओळख आहे. MIDC तळोजा परिसरामध्ये या खेळाडूचा देखील फार मोठा बोलबाला आहे. मात्र आज आपण पाहिलं गेला बदलापूर विभागामध्ये स्वर्गीय गुरु उघडा या स्मृती चषकामध्ये कशा रीतीने खेळ केला जाईल. 5 षटकांचा सामना, त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना सुनील शीतला आपण पाहतोय. अंतिम चेंडू रिलीज केला जातो मैदानाच्या आतमध्ये. हलक्या सन्मान दिला. रिस्की
धाव, फेकी खराब, बॅकअप देखील नाही आणि इथून नशिबाची साथ, चेंडू जाईल आपण पाहतोय यावेळेस स्क्वेअर लेग रिजन मधून 4 धावांसाठी आणि पंच आम्हाला सांगतील या चेंडूवरती टोटल धावा मिळतील आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 5 म्हणजे नशिबाचा पंजा आणि या 5 धाब्याने आपण पाहिलं गेलं संघ जाऊन पोहोचला यावेळेस आपण पाहतोय खऱ्या अर्थानं तब्बल 7 या अंकावरती. निश्चित स्वरूपात पंच आम्हाला सांगतील की या चेंडूवरती 6 धाबा आणि इथून पाहावं लागेल ऑफिशियल नो चेंडू. नशिबाची साथ आपण पाहतो यावेळेस नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये ओव्हर स्टेपिंग आपल्याला पाहायला मिळाले. अतिशय आपण पाहिलं गेलं फार चांगली भूमिका पार पडत असताना मेन पंच आपण पाहिलं गेलं ऑफिशियल अनंताजी गावंड सरांना आपण पाहतोय 9+5 आणि टोटल 6 धावा आपण पाहतोय आणि स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय भोज गावातील एक अतिशय अष्टपैलू खेळाडू श्रीपतजी कडाळी सरांना आपण पाहू शकाल फार चांगली भूमिका पार पाडत असताना यावेळेस मात्र प्रचंड वेगवान चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये आणि पंच आम्हाला सांगत असताना षटक क्रमांक पहिला अर्थातच P1चं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस भरपूर घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या. बॅटिंग करत असताना गावदेवी हेतूडने बस संघ जाऊन पोहोचलाय 3 गडी बाद असताना 8 अंकावरती. बल्लावरती मात्र इथून पूर्णपणे पाठीराख्यांच्या नजरा असतील कारण कैलास बल्लाची जर का बॅट बोलल्या तर धाबांचा मात्र पाऊस पाडला जाईल. मात्र गोलंदाज आपण पाहतो यावेळेस बाळा, या बाळासाठी देखील सुवर्ण संधी आहे. अद्यापर्यंत चेंडू त्याच्या हातामध्ये देखील आला नाही. मात्र दिलीप साहेबांनी सांगितलं जर का बाळा या गोलंदाजानं फक्त कैलास बल्लाची विकेट संपादित केली तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज त्याला मात्र दिलं जाईल. मात्र पाहावं लागेल कैलास समोर देखील फार मोठं आव्हान असेल कारण जीवन चौधरी 0 धावसंख्येवरती बाद झाला, अक्षय चौधरी 0 धावसंख्येवरती बाद झाला आणि इथून मात्र ऍज अ ओपनर म्हणून त्याला देखील एक चांगली भूमिका मैदानाच्या आतमध्ये पार पाडावी लागेल कारण संघासाठी इथून मात्र संकटमोचक बॅटिंग त्याला देखील करावं लागेल कारण 5 षटकांचे सामने सातत्याने आम्ही अंबरनाथ असोसिएशन मध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस अशी संकल्पना आम्हाला पाहायला मिळते. यावेळेस मात्र प्रहार मी उल्लेख केला सिक्सर किंग म्हणून त्याची ओळख आहे आणि पहिल्या चेंडूवरती आपल्या डावाची सुरुवात 6 धावेने बाळावरती मात्र हा प्रहार पाहिले गेले 3 क्षेत्रक्षण मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ ला आपण पाहू शकाल आणि इथून मात्र कैलासनं मात्र जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाल्या कारण कैलासचा वैयक्तिक खेळ पाहिला 2 चेंडूचा समाचार घेत 7 धावांवरती बॅटिंग करत असताना मात्र बाळावरती इथून पूर्णपणे दबाव निर्माण केला जातोय. पुन्हा एकदा मात्र प्रचंड वेगवान चेंडू पंच आम्हाला सांगतील इट इज अ नो चेंडू. पुन्हा एकदा ओव्हर स्टेपिंग आणि या चुका मात्र आपल्याला शेवटच्या मोमेंटला भरपूर मागात पडतील आणि इथून मिळेल एक सिंगल धाव आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट म्हणजे इथून जर का हा चेंडू निर्णायक फेकला तर कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल अन्यथा फलंदाज आपलं वर्चस्व कायम मैदानाच्या आतमध्ये टिकून ठेवेल कारण कैलास बल्लामध्ये फार मोठी क्षमता आहे. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग त्या पनवेल प्रीमियर लीग मध्ये देखील फार चांगला खेळ राहिला होता. मात्र इथून आज आपल्या गावासाठी कशा रीतीने खेळ केला जाईल ऑन साइडला कमालीचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल आपण पाहतोय 6 धावेंसाठी हा दुसरा ब्लास्ट बिग हिट षटकार आणि इथून मात्र बाळावरती प्रहार आपण पाहिलं गेलं दिलीप साहेबांनी बक्षीस जरूर लावलं गेलं आपण पाहतोय जर का बाळानं कैलास या फलंदाजाचे विकेट संपादित केले तर तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक. सुनो अगिवले सर आपण जर का पाहिलं गेला ज्यावेळेस दिवसभर आपण काम करतो त्यावेळेस 500 ते 600 रुपये आपल्याला मजूर मिळते. मात्र आपण जर का एक चेंडू चांगला रिलीज केला एक चेंडू जर का विकेट टेकिंग फेकला त्या चेंडूवरती कैलासची विकेट आली तर 500 रुपयाचा पारितोषिक मिळेल. मात्र त्यासाठी प्रयत्न केले जातील का मात्र तसं घडणार नाही हे सांगितलं जातंय आणि सलग 3 चेंडूवरती 3 बिग हिट आणि इथून मात्र कमालीची बॅटिंग करत असताना कैलास बल्ला इज ऑन फायर. कमालीची बॅटिंग कारण मी उल्लेख केला सुरुवातीला एक सिक्सर किंग म्हणून त्याची ओळख आहे. आपण जर का पाहिलं गेलं आणि ती ओळख मैदानाच्या आतमध्ये पटवून देत असताना जीवन चौधरीने निराशा केली त्यानंतर अक्षय चौधरी स्वस्तात बाद झाला आणि त्यानंतर मात्र डाव सावरला जात आहे. बाळाला इथून स्वतःला सिद्ध करायचं असेल तर इथून मात्र शांत संयमानं अचूक टप्प्यावर नियंत्रित असणारी गोलंदाजी करणं देखील फार गरजेचं राहील कारण ज्या रीतीने सुनील शेठनं फेकलेलं पहिलं षटक अवघ्या आपण पाहिलं गेलं 7 धावसंख्येचा आणि तिथून मात्र दबाव मैदानाच्या आतमध्ये निर्माण केला जातोय.
पुढचा चेंडू आलांद कार्पेंटर पटका सुंदर आपण पाहतो मिड विकेटला शतरक्षण तैनात सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न थोडस लेझी शतरक्षण आणि तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये लगेच कन्वर्ट बॅकअप सुंदर आला आपण पाहतोय आणि दोन धाबीने संघ पुढे वाटचाल करेल तब्बल 29 अंकावरती आणि इथून मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये गावदेवी हेतूने बस संघ यावेळेस मात्र जाऊन पोहोचलाय गोलंदाज बाळावरती थोडस मात्र यावेळेस मात्र दबाव निर्माण झालाय खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं बाळानं तब्बल 4 चेंडू गणिक 21 धाबा खर्च केल्यात मात्र इथून हे 2 चेंडू गणिक जर का कैलासची विकेट आल्या तर एक चांगलं कमबॅक पाहायला मिळेल मात्र तसं घडेल का गतीमध्ये परिवर्तन स्लोवरती चेंडू रिलीज केला मात्र पंच आम्हाला सांगतील लाईन खराब आहे आणि अतिरिक्तच्या स्वरूपात एक सिंगल धाव पडल्यावर ती जोडली जाईल खऱ्या अर्थानं तब्बल 4थ्या दिवसामध्ये ज्ञानेश्वर उघड्या चापेवेडे गावातील एक चांगल्या स्कोरर म्हणून आम्हाला अद्यापर्यंत चांगली माहिती देत असताना त्यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे कारण ज्या रीतीने त्यांची देखील भूमिका फार महत्वपूर्ण आपण पाहतो या मॅच मध्ये अतिशय वेगवान चेंडू इथून मात्र फर्निचर डिस्ट्रॉय आणि फलंदाज बाद होईल कैलास यावेळेस मात्र तंबूच्या आश्रयाला आणि संघाचा प्रमुख फलंदाज यावेळेस मात्र डगआउटच्या दिशेने मात्र ज्या बाळासाठी बक्षीस लावलं होतं त्या बाळाने मात्र ते काम करून दिलंय कारण धावा जरूर कुठल्या तब्बल आपण पाहतो 22 धावा 5 चेंडू गणित मात्र अद्यापही वेळ गेलेली नाही हे सांगत असताना कारण जी साजेदारी रचली होती ती साजेदारी तोडण्यात यश आलं आपण पाहतोय खऱ्या अर्थाने संघाची टोटल धावसंख्या 30 या अंकावरती जाऊन पोहोचल्या आणि इथून पाहावं लागेल अद्यापही दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडूवरती कशा रीतीने रणनीती आखली जाईल नवीन फलंदाज प्रकाश पारधी यावेळेस मात्र दाखल झालाय जी साजेदारी रचली होती कैलास बल्लाला मैदानाच्या आतमध्ये थांबणं फार गरजेचं होतं कारण शेवटच्या मुवमेंट पर्यंत जर काय राहिला असता तर 70+ धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या असत्या मात्र कमबॅक केलाय बालाचं देखील कौतुक व्हायला पाहिजे मात्र अंतिम चेंडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला जाईल मात्र प्रचंड वेगवान चेंडू आपण पाहतोय विकेट किपरला बेट केला मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू कॅरी केला आणि तोपर्यंत आपण पाहिलं गेलं षटक क्रमांक दुसरं देखील संपलं गेलंय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय 15च्या सरासरीनं 4 गडी बाद असताना गावदेवी हेतूने बस संघ यावेळेस 30 अंकावरती तर खऱ्या अर्थानं चिंचवली गावातील एक बुलंद आवाज खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सोमाजी पारधी या साहेबांचं देखील आगमन झालंय त्यांना देखील विनंती असेल की या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्वर्गीय गुरुस्मृती चषकामध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल साहेबांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावरती येऊन मात्र आपण देखील या मॅचचा आनंद घ्यायचा आहे कारण पुढचा सामना देखील त्यांच्या गावातील पुढचा सामना फार महत्वपूर्ण राहील आपण पाहतोय ज्या सामन्याचे सर्व प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहत होता खऱ्या अर्थानं एका बाजूला अंबरनाथचा बंडरवाय अनंत गावबंडाचा बेसीची चिंचवल्या तर एका बाजूला आपण पाहतोय माथेऱ्यांची रन मशीन अजय भस्माचा सचिन 11 संघ आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे अंतिम सामना फार चांगला पाहायला मिळेल मात्र वर्तमान लढत देखील तेवढीच महत्वपूर्ण आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये सुनील नामक गोलंदाजाचा बोलबाला पाहिला त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कैलास नावाचं वादळ आपण पाहिलं आणि इथून पाहावं लागेल तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल आपण पाहतोय 30 धाव पडल्यावरती जरूर लागल्यात मात्र या तिसऱ्या षटकामध्ये कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल सुनील आपण पाहू शकाल राऊंड विकेटना यावेळेस सज्ज असताना पहिला चेंडू भन्नाट वेग आपण पाहिला जरूर अपील पाहिलं होते मात्र विकेट किपरला बीट करून चेंडू भूमीला दान झाला आणि तोपर्यंत हा डॉट चेंडू सुनीलचा वैयक्तिक आपण जर का लेखाजोखा पाहिला गेला पहिल्या षटकामध्ये जवळपास 3 सफलता त्याच्या नावावरती आपण पाहिल्या म्हणजे विकेट टेकिंग गोलंदाजी इथे जी खेळी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करत असताना कारण खऱ्या अर्थाने आज हा संघ मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळी उतरतो त्या वेळा गुरु या खेळाडूची आठवण मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळते मात्र यावेळेस बॅटची टॉप एज आणि इथून यष्टांच्या मागे टिपला जाईल जेल संपेल फलंदाज चंद्रकांतचा खेळ आणि धक्का क्रमांक 5वा लागत असताना यावेळेस गावदेवी हेतूने टीमला 30 अंकावरती इथून मात्र एखादी पार्टनरशिप एखादी भागीदारी रचना फार गरजेचं राहील मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज यावेळेस सागर चौधरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहे सागर कडून मात्र इथून अपेक्षा वाढल्या असतील कारण जर का एखादी पार्टनरशिप रचली तर 5 षटकामध्ये 50 ते 55 धावा जरी बनल्या तरी देखील एक सन्मानजनक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल पहिला सामना आपण पाहिला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जे वाघोबा बनवली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत होता केपी प्रतिष्ठान खरबई त्या ठिकाणी लो स्कोरिंग सामना पाहिला आणि तिथून सामना जिंकला खरबई टीमला त्यानंतर आपण पाहिलं गेला सौरभ 11
धारोळ टीमला पुढे वाटचाल दिली गेली आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना देखील आपण कव्हर केला. त्या ठिकाणी विजय संपादित केला सर्व 11 धारोळ टीमला आणि तो संघ थेट क्वालिफायर अर्थातच तिसऱ्या राऊंड मध्ये दाखल झालाय. आणि इथून हा तिसरा सामना पहिल्या फेरीतील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला गावदेवी हेदुटणे ब आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं गुरु 11 चापेवाडी ब. मैदानाच्या आतमध्ये फार चांगलं नाट्यमय क्रिकेट चालू असताना डावकऱ्याचा फलंदाज सागर ऑन स्ट्राईक वरती. सागर सड्या पहिलाच भन्नाड वेगवान चेंडू अपील आपल्याला पाहायला मिळाल्या. मात्र पंच अतिशय तटस्थ आणि तोपर्यंत डॉट चेंडू. सुनील नामक गोलंदाजाचं कौतुक करेन, कारण खऱ्या अर्थानं या गोलंदाजाचा आपल्या स्वतःच्या जोरावरती अनेक सामने आपल्या टीमला जिंकून दिले आहेत. खऱ्या अर्थानं व्यावसायिक खेळामध्ये आपण पाहिलं गेल्या या सीझनची पहिली आदिवासी रायगड ठाणा मॅच आपण पाहिली सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये. त्या प्रीमियर लीग मध्ये आनंदाचा अर्धशतक आपण पाहिला. त्यानंतर सुनीलची धारदार गोलंदाजी आणि तिथून मात्र ठाणे टीमने केलेला विजय. आणि आपण पाहतोय अप्रतिम सामना देखील मैदानाच्या आतमध्ये लक्ष वेधूया. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट आणि या धावा मात्र भरपूर काय सांगून जातील. आणि या 2 धावेने संघ पुढे वाटचाल करेल आपण पाहतो. यावेळेस 32 अंकावरती आहे. सुनील शितचा वैयक्तिक आपण स्पेल पाहिला गेला अद्यापर्यंत 10 धावा त्याने खर्च केल्यात आणि इथून मात्र पाहावं लागेल अतिशय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. कारण वैयक्तिक 2 स्पेल त्याच्या नावावरती आणि त्या 2 स्पेल मध्ये स्वतःला सिद्ध केलं मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 3 सफलता प्राप्त केल्या आणि तिथून जो दबाव निर्माण केला खऱ्या अर्थानं लाजवाब आपण पाहू शकाल. पुढचा चेंडू अतिशय भन्नाड वेग आपण पाहिला. गोल्डन स्पॉट वरची सफर निपुणच आम्हाला सांगतील इट इज अ नो चेंडू आणि ओव्हर स्टेपिंग सातत्याने आपण पाहिली आणि या अद्यापर्यंत या चुका मात्र कुठे का होईना टाळावे लागतील. पुढचा चेंडू असेल फ्रीड, मात्र अद्यापर्यंत फ्रीडचा फायदा उचलू शकला नाही. जवळपास या इनिंग मध्ये 3 फ्रीडची संधी चालून आली होती 3 वेळा, मात्र त्या संधीचं सोनं मात्र करता आलं नाही. मात्र यावेळी सागर चौधरी स्वतःला सिद्ध करेल का, कारण या चेंडूवरती प्रहार करण्याच्या इराद्यानं बॅटिंग करणं फार महत्वपूर्ण राहिलंय. सुनील यावेळेस मात्र सज्ज होईल. गतीमध्ये परिवर्तन, हलक्या क्षेत्रानं सन्मान दिला आपण पाहतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात द्या आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि इथून मात्र एका फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपात मैदान सोडावं लागेल. आणि धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना 6वा फलंदाज बाद होईल सागर चौधरी. यावेळेस मात्र तंबूच्या आश्रयाला. अद्यापर्यंत सुनीलनं फार चांगलं कमबॅक केलंय. यावेळेस आपण पाहिलं गेलं जवळपास धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34 अंकावरती. आणि या षटकातील उर्वरित अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. या अंतिम चेंडू गणित कशा रीतीने खेळ केला जाईल. अनंता पारधी आपण पाहतोय. यावेळेस मात्र बंधू जोडीजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एका साईडला अनंता पारधी तर एका साईडला प्रकाश पारधिया. म्हणजे इथून दोन्ही बंधूंना चांगला खेळ करावा लागेल, कारण खऱ्या अर्थानं एखाद्या पार्टनरशिपची फार मोठी गरज राहील. जर का एक चांगलं धावसंख्या बनवायची असेल खऱ्या अर्थानं गावदेवी हेदुटणे ब टीमला, तर इथून मात्र एक पार्टनरशिप जर का रचली तर 50-55 धावा आपल्याला सहज रीतीने पाहायला मिळतील. मात्र तसं घडेल का, कारण गोलंदाजी तेवढी चांगली आपण पाहतोय. अतिशय सुंदर फटका आपण पाहतो. ऑन साईडला फटका सजवलाय. मिडविकेटचं क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. आणि इथून मात्र षटक क्रमांक 3 देखील संपलंय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय. यावेळेस 35 अंकावरती आहे. सुनील शितचा वैयक्तिक स्पेल आपण पाहिला 12 चेंडू ज्यानं पेस केल्या त्यामध्ये 13 धावा देत 4 सफलता आणि फार चांगली कमबॅकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. खऱ्या अर्थानं पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल VCC चिंचवली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल सचिन 11 माथेरान. दोन्ही टीमसाठी ऑफिशियल कॉल असेल. आपण मात्र इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आमच्या प्रेझेंट बॉक्स मध्ये त्वरित संपर्क साधायचा आहे. चौथ्या षटकाला मात्र सुरुवात होईल. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 3 षटकामध्ये अतिशय चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. आपण पाहिलं गेलं दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र 2 षटक जे सुनीलची राहिली त्यामध्ये अप्रतिम कमबॅक आपण पाहिल्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात शॉट टाकले त्यावरती चपराक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात द्या. मात्र 7 सोपा जेल जमिनीला जाण झालाय आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धाबेचा अवधी होता आणि 2 धाबा सहजरीने कंप्लीट झालेत. आपण पाहतोय गोलंदाज यावेळेस आपण पाहू शकाल देवदास गोलंदाजी ट्रॅकवरती संधी जरूर निर्माण केली होती, मात्र त्या संधीला कुठे का होईना स्वीकारता आली नाही. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण संतोषच्या माध्यमातून आणि इथून पाहायला गेलं अनंता पारधीचा झेल सोडलाय. त्या झेलची किंमत येणारा वेळ मात्र सांगून जाईल गुरु 11 चापेवाडी टीमसाठी. मात्र यावेळेस
चेंडू मैदानाच्या आतमध्ये ब्लॉकलची सफर आणि तिथून मात्र हा डॉट चेंडू. जेवढे डॉट चेंडू येतील तेवढा दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवरती आपल्याला पाहायला मिळेल आणि एक एक डॉट चेंडू गोलंदाजाचा आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये वाढवून जायला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं अद्यापर्यंत देवीदासनं फार चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना मात्र अनंत पारधीला देखील सिद्ध करावं लागेल. कारण ज्यावेळेस ओपिनियन घेतले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 2025चा सीझन त्यांच्यासाठी भरपूर खडतर राहिला आहे. मात्र इथून जर का 2026ला चांगली सुरुवात करायची असेल तर स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि त्यानंतर मात्र आपला संघ एक चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कैलास बल्ला मैदानाच्या आतमध्ये होता असं वाटलं होतं धावांसाठी, मात्र पाऊस पाडला गेला होता. मात्र जसा बाद झाला त्यानंतर धावा मात्र कुठे का होईना थांबली गेली आणि तिथून मात्र वर्चस्व गाजवत असताना गुरु 11 चापेवाडी संघ आपण पाहतोय. यावेळेस मात्र सलगचा तिसरा हा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज केलाय. कौतुक करावं तेवढं कमी असेल मैदानाच्या आतमध्ये, कारण ज्या रीतीने दुसरं षटक आपण पाहिलं ना खऱ्या अर्थानं बाळानं फेकलं त्यामध्ये तब्बल 22 धावा आल्याने तिथून आपण पाहिलं गेलं नुसतं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. फुटवरचा वापर मात्र यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाही आणि सलगचा चौथा चेंडू डॉट म्हणजे कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. देवीदासच्या माध्यमातून कौतुक करावं तेवढं कमी असेल. अद्यापर्यंत 5 चेंडू फेकलेत त्यामध्ये पहिल्या चेंडूवर ते विकेटची संधी निर्माण केली होती मात्र ते ठिकाणी मात्र जेल कॅरी झाला नाही आणि तिथून मात्र 2 धावा आणि त्यानंतरचे फेकलेल्या सलग 4 चेंडू डॉट म्हणून या षटकातील अंतिम चेंडू. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बॅटची टॉपेज इथून पाहावं लागेल विकेट किपर चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र सलगचा हा 5वा चेंडू डॉट म्हणजे कमालीची आणि कमबॅकिंग गोलंदाजी वापसी करणं फार गरजेचं होतं आणि ती वापसी केली आपण पाहतो. देवीदास या गोलंदाजाचा फक्त 2 धावा दिल्या आणि त्यामध्ये मात्र अप्रतिम आपण पाहतोय कमबॅक केले गेले आणि अंतिम स्लॉगरचं षटक. या अंतिम षटकामध्ये कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहील. या अंतिम षटकामध्ये प्रकाश पारधीला मात्र चांगली बॅटिंग करणं फार गरजेचं राहील. अद्यापर्यंत संघ जाऊन पोहोचलाय 37 अंकावरती. आपण जर का पाहिल्या गेल्या 2 षटकामध्ये 30 धावा आपण पाहिल्या. तिसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं कमबॅक करून दिला सुनील शिदना अवघ्या आपण पाहिल्या 5 धावा. त्यानंतर मात्र त्याहून अधिक कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं किशोरच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि अंतिम स्लॉगरचं अनाबारीचं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. किशोरला आपण पाहू शकाल यावेळेस मात्र अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र पाहावं लागेल. बॅट आणि चेंडूचा फारसा संपर्क जुळला नाही आणि इथून मात्र हा डॉट चेंडू. डॉट पर्सेंटेज भरपूर वाढले गेले मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र शांत संयमानं बॅटिंग करणं फार गरजेचं राहील. ज्या रीतीनं कैलासनं बॅटिंग केली त्याच्या पावलावरती पाऊल ठेवण्यास मात्र भाग पाडलं नाही कारण येणाऱ्या प्रत्येक फलंदाज आपण पाहतो अपयशी ठरला आणि तिथून मात्र वर्चस्व गाजवत आपण पाहिला चापेवाडी संघाचा. इथून मात्र एक सिंगल धाव आपण पाहतो बाईकच्या स्वरूपात आणि सिंगलच्या सायना संघ पुढे वाटचाल करेल तब्बल 38 अंकावरती. 2 षटका गणिक 30 धावा पाहिल्या. इथून मात्र डगाडू मध्ये थोडासा चिंतेचा विषय निर्माण झाला असेल कारण 2 षटकामध्ये 30 धावा आणि त्यानंतर केलेलं कमबॅक आपण पाहतोय गुरु 11 चापेवाडी टीमनं लाजवाब. यावेळेस मात्र गुडलेन स्पॉटवरची सफर आपण पाहायला गेला. चेंडू रिलीज झाला आणि लगेच विकेट किपरच्या हातामध्ये विसवला गेला आणि इथून मात्र डॉट चेंडू. अनंताचा वैयक्तिक खेळ आपण पाहिला. तब्बल 8 चेंडूचा सामना केल्याने 3 धाब्याचं योगदान म्हणजे खराब बॅटिंग प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथून मात्र पाहावं लागेल पुन्हा एकदा फुटवरचा वापर आणि इथून पंचांचा बोट आकाशाकडे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. या बेस मात्र अनंता बॅक टू द पॅव्हिलियन आणि अद्यापर्यंत पहिल्या पूर्वार्धातील उर्वरित फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. नवीन फलंदाज बादल चौधरीचा उत्तरार्धामध्ये आपल्याला गोलंदाजी जरूर पाहायला मिळेल कारण फार कमी वयामध्ये या खेळाडूंनी देखील आपली छाप सोडल्या. कारण पनवेल विभागामध्ये सातत्यानं या खेळाडूच्या गोलंदाजीचा बोलबाला आम्ही अनेक स्पर्धेमध्ये पाहिला आहे. मात्र आज कशा रीतीने खेळ राहिले बॅटिंगसाठी संधी मिळाल्या. पहिल्या हाफ मधील उर्वरित आपण पाहायला गेल्या 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. अद्यापर्यंत धावसंख्या आपण जर का पाहिले गेले 38 धावा लागल्या गेल्यात. एखादा विकेट 40+ धावसंख्या बनवून जाईल. मात्र सुंदर फटका आपण पाहतोय. एलिमिनेशन कमी मात्र एक टप्पा चेंडू मात्र अडवला जाईल का हे देखील पाहणं गरजेचं असेल. मात्र नशिबाची साथ आणि चेंडू मात्र सीमा पार 4 धावांसाठी. हा संघर्षाचा बादल चौधरीच्या बॅटमधून हा पहिला शानदार चौकार आणि या चौकाराच्या सायना संघ मात्र एक चांगल्या सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. या बेस मात्र 42 अंकावरती आहे आणि इथून अंतिम
टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल गोलंदाज किशोरच्या माध्यमातून. किशोरनं देखील 5 चेंडू सुरेख फेकलेत, मात्र अंतिम चेंडू कशा रीतीने फेकला जाईल. पुन्हा एकदा शॉर्ट टॉप लेन, चेंडूला उंची भरपूर प्राप्त झाले, लांबी कमी आहे. चेंडू खाली सुनील, यावेळेस मात्र चुकी केली जाणार नाही आणि विकेटचं पतन आणि पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. आपण पाहिलं गेला बॅटिंग करत असताना गावदेवी हेतूडने बस संघ जाऊन पोहोचलाय 42 अंकावरती आणि उत्तर अर्धामध्ये येणारे 30 चेंडू लक्ष ठेवलंय. 43 धावसंख्येचा आपण पाहतोय. स्वर्गीय गुरु 11 चापेवाडी बी टीमच्या अगेन्स्ट या धावा बनल्या जातील की वाचवल्या जातील याचं धावतं वर्णन आपल्याला ऐकायला मिळेल. आपण पाहतोय कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सोनूजी आगेवला सरांचा आवाज आपल्याला जरूर ऐकायला मिळेल. धन्यवाद. थँक्यू सो मच स्वप्नीलजी अबाले सर. थँक्यू सो मच स्वप्नीलजी अबाले सर, ज्यांचा आपण आवाज ऐकला पहिल्या पूर्वार्धामध्ये. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅच आपण नाणेफेक करूया. एका साईडनं सचिन इलेव्हन माथेरान संघ अर्थातच अजय बसमाचा संघ आणि दुसऱ्या साईडनं बीसीसी चिंचवली हे संघ तुम्हाला पाहायला मिळतील. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस संपन्न करणार आहोत, जेथे आमचे जोडले जातील. साथी समालोचक कॉम्बॉक्स मध्ये स्वप्नीलजी अबाले सर हे तुमच्या निश्चितच त्या ठिकाणी ओपिनियन घेतील. अगदी भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळते. जे वाघोबा क्रिकेट संघ चापेवाडी बी आयोजित स्वर्गीय कैलासवासी गुरुनाथ उघडा स्मृती चषक 2026 हे दैदीप्यमान 16 या ठिकाणी पाहायला मिळतोय. दैदीप्यमान 16 या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज मात्र वार आहे सोमवार 1/1/2026 म्हणजे अर्थातच साईबाबांचा दिवस जवळ पण येतं माझ्या दिशेने. खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. सचिन 11 माथेरान आणि त्यांच्या अगेन्स्ट बीसीसी चिंचवल्या. मी टॉस करण्यासाठी विनंती करेन मुख्य व्यासपीठाचे उपस्थित बुधाजी चौधरी या साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्त्या मात्र टॉस करण्यासाठी बुधाजी पारदे या साहेबांना विनंती करेन की आपण मात्र मुख्य व्यासपीठावर देऊन मात्र टॉस संपन्न करायचा. खऱ्या अर्थानं ज्या लढतीच्या सर्व क्रीडा रसिक वर्गांना आतुरता होती ती लढत आपल्याला पाहायला मिळेल. सचिन 11 माथेरान आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करायला आपण पाहतोय चिंचवली या दोन संघादरम्यान आपण पाहतोय हा सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आदरणीय बुधाजी पारदे या साहेबांच्या माध्यमातून मात्र नाणेफेकी संपन्न केली जाईल यावेळेस आपण पाहतोय. आणि कॉल केला आपण पाहतोय चिंचवली टीमने छापा आणि टॉस लागला आपण पाहतोय सचिन 11 माथेरान टीमच्या बाजूने निर्णय काय असेल. आम्ही पहिली बॅटिंग घेऊ. सामना 5 षटकांचा राहील. समोर चिंचवली संघ आहे. 5 षटकामध्ये रणनीती काय राहील, किती धावा बनवण्याचा प्रयत्न. 5 षटकात तरी आयोजन तर खूपच सुंदर आहे. जेव्हा एंट्री केली तेव्हा असं वाटत होतं का ग्राउंड तर एवढा चांगला नसेल, कारण पण एकदम ग्राउंड चांगलं आहे. थँक्यू सो मच. हे होते माथेरान टीमचे कॅप्टन. आपण बीसीसी चिंचोली टीमच्या कॅप्टनकडे वळतोय. खऱ्या अर्थानं आपल्याला शतरक्षण करायचं आहे. आपण मात्र टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता. आम्हाला शतरक्षण असावं म्हणजे मनासारखा आपल्याला निर्णय मिळाला आहे. 5 षटकामध्ये समोर माथेरान संघ आहे. माझ्या माहितीनुसार ही या सीझनची दुसरी लढत त्यांच्या समोर असेल, तर 5 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 60+ करण्याचा प्रयत्न असेल. थँक्यू सो मच. जाऊया. थँक्यू सो मच स्वप्नीलजी अबाले सर, ज्यांचा आपण आवाज ऐकला पहिल्या पूर्वार्धामध्ये. जवळ पण एकदा माझ्या दिशेने जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका साईडने गावदेवी हेदुटणे बी संघ आणि त्याच्या अगेन्स्ट गुरु 11 चापेवाडी या संघ म्हणजे यजमान विपक्ष पाहुणे याचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. खर तर 30 बॉल मध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये गावदेवी हेदुटणे बी टीमनं 42 धाबा दाखल गावात कंप्लीट केल्या. 43 धाबांचं टार्गेट मैदानाच्या आत घेऊन उतरलाय तो अर्थातच गुरु 11 चापेवाडी हा संघ. परंतु या ठिकाणी आपण जर पाहतोय अगदी गुरु 11 चापेवाडी हा संघ जिंकत असेल तर तुम्हाला दिलीप शीतकडनं तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सुरुवातीला आपण पाहिलं आज मात्र दिलीप शीत यांचा ATM खुला आहे गुरु 11 चापेवाडी टीमसाठी. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण वळतोय. यावेळेस पहिलाच बॉल लॉफ केलाय. अगदी लेफ्ट हेड शॉट. फलंदाज मोनो स्ट्राइक एंड वरती 5व्या चेंडूवरती प्रहार केला होता, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं गेलं आणि तिथे मिळेल
या 3 धाबा, सॉरी 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दोनच्या मदतीनं संघाची धावसंख्या ऑनबोर्ड पाहायला मिळते. 5 धाबा धावफलकावरती. आपण पाहतो षटक क्रमांक प्रगती पथावरती गोलंदाज अक्षय आले आणि अक्षय इथून आता कमबॅक एकची गोलंदाजी राहिली आहे. शेवटचा बॉल स्टील टू गो. ओ शॉट ऑफ लेनचा बॉल लूक करण्याचा प्रयत्न, परंतु पंच आमच्याकडे वळतात. इथं आमच्याकडे खून करत असताना वाईट बॉल आहे. यस, इथून अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. क्षमा साबी, शेवटचे 2 बॉल शिल्लक. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 6 धाबा धावफलकावरती. अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओ यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय टॉप केलाय. मिडमला खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवलं जात आहे. अगदी आपण पाहिलं गेलं तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये 2 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. 43 धाबांचा पाठला करत असताना इथून आपण पाहतोय पहिल्याच ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत धावसंख्या बनवली गेली आहे. इथून आपण पाहिलं गेलं तर 7 धाबा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे. समोर फलंदाज विस्फोटक फलंदाज मधून त्यांच्याकडे पाहिल्या जातात सुनील शेत ऑन स्ट्राईक आहेत. हो यावेळेस आपण पाहतोय अगदी अपस्टिक वरती चेंडू टाकले जातात. फलंदाज सुनील सिद्धा देखील बीट केला चेंडू आणि पाहता पाहता पहिला षटक झाले कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या अंती संघाची धावसंख्या धावून पोहोचली. 43 धाबांचा पाठला करत असताना स्वर्गीय गुरु 11 चापेवाडा संघ इथून जाऊन पोहोचलाय तब्बल बिनबाद 7 या धाबा संख्येवरती. समीकरण तर राहिलंय 24 बॉल आणि तर विजयासाठी करावं लागतील पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या तर 7 धाबा धावफलकावरती. मात्र समीकरण या ठिकाणी पाहायला मिळेल आता 24 बॉल आणि विजयासाठी इथून करावं लागतील जिंकण्यासाठी तब्बल 37 धाबा. 24 बॉल मध्ये 37 धाबा धावफलकावरती कंप्लीट करावं लागतील. परंतु दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज जीवन आलेत. इथून धाबा थांबवायच्यात, कदाचित धाबा इथून कमी खर्च करावा लागतील. गोलंदाज जीवन चौधरी या गोलंदाजाला पहिलाच बॉल वेगाने टाकला, परंतु शॉट ऑफ लेनचा बॉल होता. कव्हर मध्ये खेळाडू, कुठल्याच प्रकारची चूक नाहीये. लागणारा पहिला धक्का 440 वॉट का गुरु 11 चापेवाडी टीमला. फलंदाज बाद होईल. मनोज बॅक टू द पवेलियन. पाठला करत असताना फलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी गणेश जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. बॉल जाईल सरळ सीमा पार. षटकार. बॉल फलंदाज गणेशच्या पाठमधून षटकाराला. षटकाराची भाषा सध्या मैदानाच्या आतमध्ये बोलली जाते. तुम्ही बाहेर ठिकाणी थोडस दबाव आहे. गोलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी जीवन चौधरी या खेळाडूवरती देखील थोडस दबाव आहे. परंतु आता स्टिक वरती खेळवलं जात आहे. फलंदाज गणेशला हा देखील एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या पाठमधून षटकाराला 2 चेंडू फेस केलेत. 6 धाबा त्याच्या बॅटमधून. हा शॉट ऑफ लेनचा बॉल पुन्हा हुक केलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. कोणताच खेळाडू नाहीये. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये धाबांचा ओघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाठला करत असताना आपण पाहतोय या ठिकाणी नो बॉल. इथे आपण पाहतोय इथे ओव्हर स्टेपचा नो बॉल पाहिलाय पंच श्रीपत कडाळी. पहा तुम्ही किती चाणाक्ष लक्ष श्रीपत कडाळीचं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. विचार केला तर इथून ओव्हर स्टेपचा नो बॉल आहे. म्हणजे अर्थातच येणारा बॉल हा फ्रीट असणार आहे. फ्रीट तर कायम आहे, परंतु समोर एक विस्फोटक फलंदाज आहे सुनील शेत. अगदी ज्याच्या नावाने आता संघ हा ओळखला जातो आणि तो सध्या विस्फोटक फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे. संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. हाफ चान्स आहे तिथं फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. समोर फलंदाज सुनील शेत. हो यावेळेस पण आपण पाहतोय चांगला फटका लॉंग ऑफला
अगदी पाठवलं, परंतु त्या ठिकाणी एकापेक्षा काही मिळणार नाहीये. जर सिंगल आणि डबल आली तरी देखील गोरोले व चापेवाड्या संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो, परंतु इथून जीवन चौधरीला चांगलंच ठाऊक आहे, इथून कमबॅक करावा लागेल. कदाचित 30 बॉल मध्ये 43 धावा या मॅच मध्ये डिफेंड होतील. कालच्या दिवसामध्ये देखील आम्ही उल्लेख जरूर केला सकाळच्या सत्रामध्ये, जिथे यंगस्टार दुधाणी आणि त्याच्या विरोधात जे बोलेनाथ कुशली या संघाने याच कर्णांगणावरती 30 बॉल मध्ये 39 धावा डिफेंड केल्यात, परंतु मैदानाच्या आतमध्ये घडले काय, दोन्ही खेळाडूंची कॉलिंग नाहीये, गरज होती का असा प्रश्न खेळाडू कक्षामधून पडलाय. परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूने षटका ठोकला होता त्याच खेळाडूला परतीचा प्रवास करावा लागेल. फलंदाज होईल बाद गणेश जड पावलाने. त्या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती होता. विचार केला तर इथून आता जवळपास शेवटचा बॉल आहे. आपण पाहतो या ठिकाणी 5 बॉलची फिकी झाली आहे. विचार केला तर चौथा चेंडू 9 होता, ओव्हर स्टेपचा 9 चेंडू, त्यावरती 3 धावा आकवाडल्या होत्या. अर्थातच विचार केला तर इथून हाफ चान्स होती, तिथं फुल चान्स करण्याचा प्रयत्न होता फलंदाज सुनील शीतचा, परंतु जमलं नाहीये. शेवटचा बॉल स्टील टू गो. ओ खोल टप्पाचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय, टाप केलंय, फक्त स्पष्टपणे इथं दिसलंय की सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं इथून षटक क्रमांक दुसरा कंप्लीट झालाय. या दोनच्या मदतीनं संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. 43 धावांचा पाठलाग करत असताना 19 धावा दाफलकावरती. येणारे 18 बॉल विजयासाठी 24 धावसंख्येची गरज. चला अनंता गावंडा, आपण थोडा विश्रांतीची तुम्हाला गरज आहे. नेक्स्ट मॅच तुमचीच आहे, त्यामुळे विनंती करेल लिटिल स्टार दारुल टीमचा एखादा स्टार खेळाडू अर्थातच अनिल शिंदे किंवा जितेंद्र शिंदे, सुनील दादा शिंदे हे तिन्ही व्यक्तींपैकी कोणताही तर एखादा व्यक्ती समोर आला तर स्क्वेअर पंचाच्या भूमिकेमध्ये फक्त हे 3 षटक तुम्ही कंप्लीट करा, जेणेकरून आता अनंता गावंडाला थोडी विश्रांतीची गरज आहे. सातत्याने आपण पहिल्या 4 दिवसामध्ये अनंता गावंडा तुम्हाला ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. चला विनंती करेल अनिल दादा शिंदे, आपण लगेचच या आणि स्क्वेअर पंचाची भूमिका त्या ठिकाणी पार करा. थँक्यू सो मच. आमच्या शब्दाला या ठिकाणी मान देऊन मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र शिंदे, एक शांत संयमीचा खेळाडू, स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. जितेंद्र शिंदे आणि आपण पाहतोय ऑफिशियल पंच तुम्हाला पाहायला मिळतात. श्रीपत कडाळी सर, मॅन फ्रॉम भोज या गावातून ते बिलॉंग करतात. पुढे तर यार आयटम होतं विकेट. गोलंदाज अक्षय आलेत, परंतु यावेळेस इथं आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर सध्या तरी वेगावरती स्वार होत असताना पाहायला मिळतोय, परंतु इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. एकाच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळेल 20 धावा दाफलकावरती. इथून आपण जर पाहिलं तर हिदुटने 20 संघाला धावा कदाचित वाचवाव्या लागतील. अगोदरच धावांचा दुष्काळ आणि त्यामध्ये तुमचा 13वा महिना. स्वीप शॉट इथे आपण पाहतोय, अगदी स्क्वेअर लेग रिजनला इथे संपूर्ण क्षेत्र खाली होतं आणि चेंडू जाईल सरळ सीमा पार, मिळतील धावा 4. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहिलं की त्याला पहिल्याच बॉलवरती स्क्वेअर लेग रिजनला हा चौकार टोकल्या फलंदाज सुनील शीतनं. क्या बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सध्या आपण पाहतो 43 धावांचा पाठलाग करत असताना या षटकामध्ये मात्र अक्षयवरती हल्ले चढवले जात आहेत, परंतु एक्स्ट्रा कव्हरला इथे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जाईल सरळ थर्ड मानला. धन धन करत बॅक टू बॅक दुसरा चौकार. हो या वेळेस आपण पाहतोय बिग ब्लास्ट, चेंडू जाईल सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरना. 3 चेंडूवरती 3 कडवे प्रहार, बॉल सरळ सीमा पार. सुनील शीत ऑन फायर, सिक्सर. ओव्हर मध्ये मी म्हणेन मॅचची हवा काढली. जवळपास 15 चेंडू 9 धावसंख्येची गरज. इथून आपण जर पाहिलं तर सुनील शीतनं आज आक्रमकता दाखवली आणि पुन्हा एकदा आपण पाहतो प्रत्येक चेंडूवरती
इथून ठोकले जातात चौकार षटकार सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुनीलशी थांबायला नाव घेत नाहीये, त्याच्या पाठमधून आलाय आणखीन एक या ओव्हरमध्ये तिसरा दमदार चौकार. पूर्णपणे मॅच आबा काढली. धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय 38 धावा दाफलकावरती. हे षटक थोडंसं महागडं राहिलंय, जवळपास पहिलं षटक टाकलं होतं अक्षयनच याच गोलंदाजानं, परंतु आपण जर पाहिलं गेलं तर 6 बॉलमध्ये 7 धावा त्याने खर्च केल्या होता. असं वाटलं होतं की ही मॅच गावदेवी हेदुटणे बीच संघ सहजासहजी मॅच जिंकेल, परंतु तिसऱ्या षटकामध्ये अक्षयला आणलं गेलं आणि त्याच गोलंदाजावरती सुनील शिदनं काय जबरदस्त फटकेबाजी केली आहे. अजूनही आपण पाहिलं तर 5 धावसंख्येची गरज आहे, 13 बॉल 5 ची गरज. प्रॉपर ब्लॉकचा बॉल होता, परंतु या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर अगदी सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावून पोहोचली आहे तब्बल 39 या धावसंख्येवरती. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 4 धावसंख्येची गरज. होती की त्या ठिकाणी बीसीसी चिंचवली आणि त्याच्या अगेन्स्ट सचिन 11 माथेरान हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो आणि तिथून टॉस जिंकला होता टीम माथेरान टीमनं प्रथमतः टॉस इथे जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण दिलंय ते बीसीसी चिंचवली या टीमला. चला मॅच इथून ऑन करायचे. 12 बॉल विजयासाठी फक्त उग्या 4 धावसंख्येची गरज. हो यावेळेस आपण पाहतोय स्लोवर गतीचा बॉल पहा तुम्ही, अगदी वेगावरती स्वार नव्हता, सध्या तरी स्लोवर गतीचे चेंडू फेकले जात आहेत. आपण पाहतो पहिला चेंडू निर्धाव आलाय. कदाचित तिसरं षटक थोडस महागडं ठरलं. 20 धावा ठोकल्या सुनील शिद या फलंदाजानं. गोलंदाज अक्षय होते, अगदी त्याच्यावरती प्रत्येक चेंडूवरती त्याने आक्रमण केलं आणि तिथून मॅचला फिनिश करण्याची ताकद ठेवत असताना पाहायला मिळतोय. वेगवान बॉल सध्या तरी व्हेरिएशन दाखवलं जातं. सध्या आपण पाहतोय पहिला चेंडू स्लोवर गतीचा, त्यानंतर वेग दाखवला आणि इथून आपण पाहिलं गेलं तर 2 चेंडू निर्धाव फेकलेत. अशा पद्धतीची गोलंदाजी षटक क्रमांक 3 ओव्हरमध्ये झाली असती तर मॅचचं चित्र हे वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु 10 बॉल आणि आता 4 ची गरज आहे. स्लोपर गतीचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. अगदी गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. बादल आहेत, चांगली गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. आपण पाहतोय बादलला जर षटक क्रमांक 3 मध्ये आणलं असतं तर इथून मॅचचं चित्र वेगळं झालं असतं, परंतु ते नियतीला मंजूर नव्हतं. फलंदाज आपण पाहतोय सुनीलच्या पाठ मधून लागोपाठचे 4 चौकार आणि 1 षटकार. तिथंच मॅच पूर्णपणे अगदी 1 साइडेड सामना हा पाहायला मिळाला. परंतु हा चेंडू आता अपस्टिकच्या बाहेर एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. कदाचित आता एक धाव जरी आली तरी देखील गुरेलवन चापेवाडी आज संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो आणि तेच सध्या मैदानाच्या आतमध्ये स्पष्टपणे चित्र इथे दिसत आहे की इथून 9 बॉल मध्ये करायच्या 3 धावा, 1 मोठा फटका, मॅच फिनिश होऊ शकते. हो यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी मी म्हणेन बादल हा गोलंदाज सुनील शिद या बॅट्समनच्या माइंडशी खेळतोय. ब्लॉकचा बॉल होता. खरं तर आपण पाहिलं तर लगातारचे 4 चेंडू इथून डॉट टाकलेत, म्हणजे चांगली गोलंदाजी आहे बादलकडे देखील. बादल वरती येतात सध्या तरी इथून कॉन्सन्ट्रेट केले जात आहेत. तब्बल 4 चेंडू आतापर्यंत डॉट फेकलेत. समीकरण आता राहिले 8 बॉल मध्ये करायच्या 3 धावा. कदाचित इथे फलंदाज सुनील शिद मोठा फटका वरती नितांत सध्या तरी कॉन्सन्ट्रेट करतोय. अगदी मोठा फटका या ठिकाणी त्याच्या बॅट मधून आला तर मॅच फिनिश होऊ शकते. त्याच अनुषंगाने सध्या तरी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु 8 बॉल 3 ची गरज. चला मॅच स्पीडअप करा. नेक्स्ट मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळेल. एका साईडने माथेरान संघ तर दुसऱ्या साईडने बदलापूर विभागातील बीसीसी चिंचवली हा संघ. 2025 जो काही काळ होता तो दोन्ही टीमने गाजवलाय. परंतु हाय बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. कदाचित मी म्हणेन इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळतात. इथे धावा कशा येऊ द्या, धावा येणं गरजेचं आहे आणि त्याच सध्या तरी अनुषंगाने बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. 2 धावसंख्येची गरज आहे. धावसंख्येचा फलकावरती पाहायला मिळतील 41, 2 धावसंख्येची गरज. यावेळेस आपण पाहतोय अगदी कव्हर मध्ये काय फिल्डिंग आहे, जबरदस्त वॉट ऑफ ॲट या ठिकाणी पाहायला मिळतात. कदाचित इथे कव्हर मध्ये मिस फिल्डिंग झाली असती तर 2 धावा नाही तर इथे चौकारच पाहायला मिळाला असता. परंतु पहा तुम्ही हे दुटणे बी संघ देखील कमी लेखून जमणार नाहीये. तो देखील सध्या तरी हार मानायला तयार नाहीये. कदाचित तिसऱ्या षटकामध्ये अक्षय या गोलंदाजा वरती जर 20 धावा कुठल्या नसत्या
तर मॅचचं चित्र इथं वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु म्हणजे ते देखील नियतीला मंजूर नव्हता. फलंदाज आपण पाहिला सुनील शीत, त्याने देखील मोठमोठे फटके लगावलेत आणि पूर्णपणे मॅच फिनिश करण्याची ताकद होती. फक्त एक बॉलची गरज, एक धावसंख्येची गरज, 7 बॉल 1 ची गरज. हो ज्यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा पाठच्या आतमधली कडा, परंतु इथे आपण पाहायला गेला तर इथून एक धाव कंप्लीट आहे आणि इथून पाहता पाहता 24 चेंडून मागे 43 धावा दाफलकापती बनवल्या गेला आणि एक षटक इथे शिल्लक असताना देखील